वन अडथळा हटवा, घोडबंदर रोड मोकळा करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाम निर्देश. मुंबई ठाणे मीरा भाईंदर परिसरातील वाहतुकीच्या श्वासात अडथळा ठरणाऱ्या घोडबंदर मार्गाला अखेर दिलासा मिळण्याच्या दिशेनं निर्णायक पाऊल टाकलं गेलंय. गायमुख ते फाउंटन दरम्यानचा रस्ता रुंद करण्यासाठी वनविभागाचा अडथळा लवकरात लवकर दूर करा असे ठाम आणि स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. विधिमंडळात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. मीरा भाईंदर आणि ठाणेकरांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या घोडबंदर ते फाउंटन हॉटेल आणि फाउंटन हॉटेल ते गायमुख या दोन्ही टप्प्यांवरील रस्ता रुंदीकरण आणि विकास कामांना गती देण्यासाठी वनविभागाचा ना हरकत दाखला अत्यंत महत्त्वाचा आहे. दोन्ही महापालिकांनी आपले प्रस्ताव वनविभागाकडे सादर केले असले तरी विभागानं सुचवलेल्या त्रुटी तातडीनं दूर करण्यासाठी दोन्ही महापालिकांनी एक समन्वय अधिकारी नियुक्त करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी ही आता गंभीर समस्या बनली असून ती सोडवण्यासाठी प्रत्येक विभागानं आपल्या प्रलंबित प्रस्तावांची स्थिती, अडचणी आणि पुढील कार्यवाहीबाबत तातडीनं निर्णय घ्यावा असे स्पष्ट शब्दात सांगितलं. मीरा भाईंदर आणि ठाणेकरांच्या दैनंदिन प्रवासाला दिलासा देणारा घोडबंदर रस्ता रुंदीकरण प्रकल्प हा काळाची गरज असल्याचं अधोरेखित करत सर्व अडथळे दूर करून कामाला गती देण्याचे स्पष्ट आणि कठोर निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.